महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे दिल्लीत शहा नड्डांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट झालंय। फडणवीस यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात येईल, महायुतीत नवनेतृत्व येईल, या सर्व चर्चांना पूर्णविराम या निमित्तानं मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 10-11 वर्षात केलेलं बेरजेचं राजकारण आणि दाखवलेली समयसूचकता शिंदेंना सोबत घेणं, अजित पवारांना सोबत घेणं, यामुळे हा निर्णय घेण्याचं मानलं जातंय। त्यामुळे फडणवीस का बनतायत महायुतीसाठीच्या मुख्यमंत्री पदाचे राईट चॉईस, या रिपोर्ट मधून पाहूया। जहां गया वहां एक ही बात है, महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करण्याचं आवाहन राज्यातल्या जनतेला केलं होतं। महाराष्ट्रातल्या जनतेनं नेमकं हेच केलं। महायुती सरकारनं केलेली विकास कामं, लाडकी बहीण योजना, महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी केलेला दांडगा प्रचार याचं फळ निकालाच्या दिवशी दिसलं। महायुती 225 पेक्षा जास्त जागा घेत बहुमतानं सत्तेत आली। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरं गेलेल्या भाजपच्या वाट्याला 132 जागा आल्या। आतापर्यंत महाराष्ट्रात भाजपनं जिंकलेल्या या सर्वाधिक जागा आहेत। या मिळालेल्या बहुमतानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यावरून सस्पेन्स रंगला। एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस अशा चर्चा सुरू झाल्या। देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार अशी ही चर्चा रंगली। मात्र अखेरीस दिल्लीमध्ये भाजपा श्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं। राज्यातील भाजपचा सर्वात प्रबळ चेहरा, राज्यामध्ये मोठा जनाधार, लोकाभिमुख प्रतिमा, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन जाणारा नेता, दूरदृष्टी आणि विकास कामांमुळे विजनरी नेत्याची ओळख, फडणवीसांची निष्कलंक प्रतिमा, कार्यक्षम प्रशासक, राज्याच्या प्रश्नांची जाण आणि उत्तरं असणारं नेतृत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक, हिंदुत्ववादी चेहरा, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पुरून उरलेलं नेतृत्व, राज्यात बेरजेचं राजकारण करून अनेक नेत्यांशी संबंध, राज्यात महायुतीचा प्रयोग यशस्वी करणारे नेते। महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचा एक दबदबा आहे। भाजप प्रदेशमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या उंचीचं एकही नेतृत्व नसल्याचं स्पष्ट झालंय आणि याचमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालंय। 2014 ते 19 या काळामध्ये राज्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे पेलली। मराठा आरक्षणासारखा मुद्दा सुद्धा त्यांनी संयमानं हाताळत मराठा आरक्षण दिलं। बेरजेचं राजकारण करत काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपाशी जोडण्याचं मोठं काम 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीच फडणवीसांनी केलं। 2019च्या विधानसभेच्या निकालात सर्वाधिक संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकली नाही। ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षनेते झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढत अनेक प्रश्नांवर रान उठवलं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामागचा चेहरा म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहण्यात आलं। शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरही फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं। पक्षनिष्ठा दाखवत त्यांनी हे पद सांभाळलं। यासोबतच त्यांनी महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा जोडली। 2.5 वर्षांच्या काळात समृद्धीपासून ते मेट्रोपर्यंत अनेक विकास कार्य प्रत्यक्षात तडीस नेली। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी संयमाची भूमिका घेतली। लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही तरी फडणवीस खचले नाहीत। विधानसभेसाठी रणनीती आखत बेरजेचं राजकारण त्यांनी केलं। लाडकी बहीणसारखी योजना महायुती सरकार जनतेसमोर घेऊन आली। विधानसभेसाठी मायक्रो प्लॅनिंग केलं गेलं। ओबीसी आणि इतर समाज घटकांना भाजपाशी जोडण्याचं काम फडणवीसांनी गेल्या काही महिन्यात केलं। या सगळ्याचा परिणाम विधानसभेच्या निकालात दिसला आणि महायुती त्यातही भाजपच्या बाजूने असलेली प्रचंड लाट मतपेट्यांमध्ये दिसली। फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचं या निकालांनी स्पष्टपणे दाखवून दिलंय। केंद्रीय नेतृत्वानं सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचा हा कौल स्वीकारत अखेर फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय।
2035 पर्यंत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा, महाराष्ट्र देशात अग्रेसर करण्याचा फडणवीसांचा मानस आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढची 5 वर्ष त्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.